सांगलीची एक बातमी आपण बघूयात। सांगलीमध्ये अपक्ष विशाल पाटील 64,000 मतांनी आघाडीवरती पोहोचलेत। एक महत्त्वाची बातमी, विशाल पाटील हे 64,000 मतांनी आता आघाडीवरती पोहोचल्याचं कळते। खरं तर पहिल्या येणाऱ्या कलापासूनच सांगलीमधले हे जे अपक्ष म्हणूयात किंवा बंडखोर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार ते बऱ्यापैकी आघाडीवरती होते आणि आता एक चांगली मार्जिन खरं तर वाटते 64,000 मतांची। नक्कीच सांगलीमध्ये अपक्ष विशाल पाटील 64,000 मतांसह आघाडीवर आहेत। अन्य काही जागांवरती सुद्धा आता थेट मोठा डिफरन्स बघायला मिळतोय की जो आता भरून येणं शक्य नाहीये। जसे की ठाण्यामध्ये जागा यामिनी आपण मगाशी दाखवत होतो, नरेश मस्के आता सुमारे 1.25 लाखांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत। त्यामुळे राजन विचारेंचा पराभव निश्चित मानला जातोय आणि अशाच अनेक जागा आहेत ज्याच्यापैकी आपण ही बघितली कोल्हापूरची जागा ही जवळपास आता निश्चित झालेली औपचारिकता बाकी आहे। छत्रपती शाहू महाराजांचा निकाल जाहीर करण्याची नितीन गडकरी पूर्णतः विजयाच्या दिशेने आहेत। संभाजीनगरमध्ये मात्र तिहेरी लढत सुरू आहे। तिथल्या जागा असेल, बीडची जागा असेल, अजूनही पंकजा मुंडे आणि हनुमंत सोनावणे यांच्यातली लढत चालूच आहे। तर सांगलीमध्ये आता अपक्ष विशाल पाटील 64,000 मतांनी आघाडीवरती असलेले दिसतायत। खरं तर मगासच्या चर्चेमध्ये एक उल्लेख आलेला होता